नॅशनल सायन्स डे निमित्त डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतरत्न डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या संशोधन कार्याचा समानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून धुळे येथील एसएसबीएस संस्थेच्या कैलासवासी कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालयात विज्ञान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धेला विद्यार्थ्यांनी हजेरी लावत आपल्या वैज्ञानिक कौशल्याचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील, उपाध्यक्ष भैयासाहेब एस टी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य भैयासाहेब डॉक्टर एस टी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर डी.ए. पाटील, दक्षिण कोरिया येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर प्रदीप देसले, प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक एम.के. बोरसे, विज्ञान प्रदर्शनाचे समन्वयक डॉक्टर डी.ए. डाले, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक उपकरणांची व पोस्टरची मान्यवरांनी पाहणी केली. शहरातील विद्यार्थ्यांसाठी दिवसभर हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. पाटील यांनी केले, तर ज्युनियर गट, ओजी गट व पीजी गट मधून एकूण 121 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. तर प्रदर्शनात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर यांनी सांगितले, ज्ञान युगात विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त गुणांना वाव देत विज्ञानाची कास धरणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन या ठिकाणी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केले, तर आभार प्राध्यापक के.एम. बोरसे यांनी मानले. भारतीय संशोधन हे फार प्राचीन आहे, विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यावे असे प्रतिपादन अध्यक्ष भाषणात डॉक्टर एस टी पाटील यांनी केले. तसेच जागतिक स्तरावर संशोधनात जनक व मूळ हे आपला देश आहे. सर्व संशोधन हे संस्कृत भाषेत असल्यामुळे त्यांचे श्रेय आपल्याला घेता आले नाही, म्हणून भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणात इंडियन नॉलेज सिस्टीम हा विषयाचा समावेश केला आहे असे मनोगत प्रमुख पाहुणे डॉक्टर डी.ए. पाटील यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांचे परीक्षण डॉक्टर जितेंद्र सुरेंची, डॉक्टर प्रदीप बावणे, डॉक्टर आर.बी. खरात, डॉक्टर स्मित शहा भट व डॉक्टर विवेकानंद बागुल यांनी केले. केला आहे. स्कूबी म्हणजे सिम्बायोटिक कल्चर, बॅक्टेरिया प्रोबायोटिक त्यांचं फर्मेंटेशन केल्यानंतर आपल्याला स्कूबी भेटतो. स्कूबी एक फ्लेक्सिबल बॅक्टेरिया येतो, त्याला ड्राय केल्यानंतर आपल्याला बायो हो डिकम्पोज. कोणी वनस्पती शास्त्र शिकवतं, कोणी पदार्थ विज्ञान शिकवतं, कोणी झुऑलॉजी शिकवतं. हे जे सिलेबस ओरिएंटेड शिकवणं चालू आहे, सर्वसाधारणपणे 16व्या शतकानंतर विज्ञानामध्ये जी प्रगती झाली त्याच्यावर आधारित आम्ही शिक्षण देत असतो किंवा शिकत असतो. आणि हे सगळंच ते या विज्ञानाचं सर्वसाधारणपणे पाश्चिमात्य देशातल्या शास्त्रज्ञांना दिलं जातं. फारच असे अभ्यासक्रमामध्ये आपल्या भारतीय शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा साठा सांगितला जातो. आणि या पद्धतीने आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपली भारतीय संस्कृती अतिशय श्रीमंत संस्कृती आहे. वनस्पती शास्त्राबद्दल बोलायचं म्हटलं
आम्ही शिकवतो हु इज फादर ऑफ इंडियन बॉटनी, डॉक्टर विल्यम प्रॉस्पर नाव सांगतो. पण त्याच्या पूर्वी 700-800 वर्षापूर्वी पाराशर नावाचा ऋषीमुनीने वनस्पतीशास्त्र लिहून ठेवलेलं आहे. तर ते संस्कृतमध्ये आहे. आम्ही संस्कृत शिकत नाही, आमची भाषा शिकत नाही, ती शिकवलेली फारशी जात नाही, आपण लोकांना त्याच्यात रुची नाही. आणि म्हणून पाराशरला फादर ऑफ इंडियन बॉटनी म्हटलं म्हणतात, परक्या देशाच्या शास्त्रज्ञाला आम्ही फादर ऑफ इंडियन बॉटनी म्हणतो. हा काळ आता वेगळा आलेला आहे.